पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले। मतदारसंघातील लाडक्या बहिणींना दिली साड्यांची भेट। नंदुरबार येथे रक्षाबंधनानिमित्त महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांना लाडक्या बहिणींनी राख्या बांधल्या व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। यावेळी बहिणींना साड्या भेट देण्यात आल्या। संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित आणि भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या उपस्थितीत उत्साह आणि आनंदात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। खोडाई माता रस्त्यावरील आमदार डॉक्टर गावित यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन निमित्त महाराष्ट्र राज्य महिला मोर्चा सचिव सविता जयस्वाल यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात लाडक्या बहिणींनी त्यांना औक्षवण करून राख्या बांधल्या, तसेच त्यांना आजारपणातून लवकर बरे होऊन दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना केली। यावेळी लाडक्या बहिणींना साड्या भेट म्हणून देण्यात आल्या। यावेळी राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ तसेच आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याबद्दल घोषणा देत रक्षाबंधन महिलांनी साजरी केली। या कार्यक्रमाप्रसंगी माजी संसद रत्न खासदार डॉक्टर हिनाताई गावित, भाजपा प्रदेश अनुसूचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, महाराष्ट्र राज्य महिला मोर्चा सविता जयस्वाल, खांडबारा ग्रामपंचायत सदस्य चेतना गावित, तारकेश्वरी नाईक, महिला मोर्चा शहराध्यक्ष सरिता चौधरी, ममता गोसावी, सुनीता पाटील, अनिता मराठे, सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांच्यासह शहरातील तसेच खांडबारा येथील महिला उपस्थित होत्या।